नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे चीज ब्रेड पॅटीस। त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथे रेडी करून घेतलं आहे। ब्रेड आणि शिजवलेले बटाटे जे आहेत, 2 बटाटे घेतले आहेत। ते 2 बटाटे मी सालं काढून व्यवस्थित स्मॅश करून घेतले। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट, हळद, लाल तिखट घेतलं आहे, चवीनुसार मीठ, त्याचबरोबर धने जिरे पूड घेतली आणि हे व्यवस्थित आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर रेडी झालं आहे मिक्स करून। आता ते मी साईडला ठेवून देते। आता एका बाउलमध्ये मी 1 वाटी बेसन, 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे, सोबत थोडंसं लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घेतलं आहे, सफेद तीळ आणि ओवा घेतला आणि हे सुकवत असताना आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर गरजेनुसार थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी एकदाच जास्त टाकायचं नाही, थोडं करून ॲड करायचं आहे, जेणेकरून पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती आपल्याला समजेल। आता मी इथे ब्रेड घेतले आहेत, त्याच्यावरती जे आपण बॅटर तयार केलं होतं बटाट्याचं, ते मी इथे लावून घेते व्यवस्थित स्प्रेड करून अशा पद्धतीने। आता मी इथे वरती किसणीच्या साहाय्याने चीज क्यूब जी आहे ती किसून टाकते आहे। तुमच्याजवळ चीज स्लाइस असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता हे चीज व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं आणि दुसरा ब्रेड जो आहे तो ठेवून बंद करून घेतलं। आता त्याला 2 स्लाइसमध्ये कट करून घेतलं अशा पद्धतीने आणि तेल गरम करत ठेवलं एका साईडला आणि बॅटरमध्ये बेसनच्या मिक्स करून ते आपण सोडलं आहे तेलामध्ये अशा पद्धतीने। आता हे खरपूस होईपर्यंत आपण फ्राय करून घेतले आणि काढून घेतले। अशा पद्धतीने मस्त असे क्रिस्पी चीज ब्रेड पॅटीस तयार झाले आहेत। घरच्या घरी अगदी नाश्ता आपला तयार झाला आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।